नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या, सोप्या, सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत मॅट्रिक्सची रँक कॅल्क्युलेट करण्यासाठी इचेलॉन फॉर्म मेथड कशी वापरायची. ओके, आणि त्याच्यावरचं एक आपण बोर्ड एक्झाम्पल सोडवणार आहे. सो सर्वप्रथम आपण काय करूया, मॅट्रिक्सचा हा इचेलॉन फॉर्म म्हणजे काय आहे तो बघूया. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी काय करतो, एक मॅट्रिक्स घेतो. सपोज तो मॅट्रिक्स आहे 3x3 ऑर्डरचा आणि त्याचे एलिमेंट आहेत 3 4 6 2 1 4 -2 3 3. आता या मॅट्रिक्सचा इचेलॉन फॉर्म म्हणजे काय असतो बघा. सो या मॅट्रिक्सचे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत, कुठले आहेत डायगोनल एलिमेंट्स? 3 1 3. याच्या खालचे सगळे एलिमेंट ज्यावेळी मी 0 करेन त्यावेळी जो मला मॅट्रिक्स मिळणार आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये असणार आहे? इचेलॉन फॉर्म मेथड मध्ये असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलंय? दिलेल्या मॅट्रिक्सच्या डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट ज्यावेळी मी 0 करेन त्यावेळी जो मला मॅट्रिक्स मिळणार आहे तो कुठला मॅट्रिक्स असणार आहे? इचेलॉन फॉर्म मधला मॅट्रिक्स असणार आहे. मग आता हे डायगोनलच्या खालचे एलिमेंट 0 करण्यासाठी आपण काय करणार आहे? रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करणार आहे. ठीक आहे. मग काय असेल? रो ट्रान्सफॉर्मेशन यूज केल्यानंतर आलेला इचेलॉन फॉर्म ए मॅट्रिक्सचा 3 4 6 डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय होणार? 0 1 4 देन 0 0 3. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय झाले पाहिजेत? काय करायचे आहेत आपल्याला? 0 करायचे आहेत. कसे? रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून. ठीक आहे. त्यानंतर जो मॅट्रिक्स येतो तो मॅट्रिक्स कुठल्या फॉर्म मध्ये असतो? इचेलॉन फॉर्म मध्ये असतो. याला ट्रायंग्युलर फॉर्म असं सुद्धा म्हटलं जातं. बघा इथं ट्रायंगल टाइप शेप दिसतो म्हणून इचेलॉन फॉर्म किंवा ट्रायंगल फॉर्म असं सुद्धा म्हटलं जातं. काय करायचं आपल्याला? फक्त डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय करायचे? 0 करायचे. कसे? रो ट्रान्सफॉर्मेशन वापरून. ठीक आहे. मग आता आपल्याला इचेलॉन फॉर्म मिळालेला आहे. सो मग काय करणार आता आपण? रँक फाइंड आउट करणार. मग इचेलॉन फॉर्म मध्ये मॅट्रिक्सची रँक कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे? त्या मॅट्रिक्स मध्ये असणारे नंबर ऑफ नॉन झिरो रोज आपल्याला काउंट करायचे आहेत. मग इचेलॉन फॉर्म मध्ये जो मॅट्रिक्स आलाय त्याच्यामध्ये नंबर ऑफ नॉन झिरो रोज किती आहेत ते बघूया. आता नॉन झिरो रो म्हणजे कुठला रो? असा रो ज्यामध्ये एक जरी इलेमेंट 0 सोडून दुसरा कुठलाही नंबर असेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन झिरो रो. आणि जर सगळे इलेमेंट त्या रो मधले 0 असतील तर त्याला काय म्हणायचं? झिरो रो. ठीक आहे. सो नॉन झिरो रो म्हणजे काय? आपल्याला एक जरी इलेमेंट नॉन झिरो मिळाला म्हणजे 0 सोडून कुठलाही नंबर असेल त्या रो मध्ये तर तो काय होणार आहे? नॉन झिरो रो होणार आहे. मग चेक करूया आपला जो आता इचेलॉन फॉर्म मध्ये आलेला मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ नॉन झिरो रोज आहेत. सो पहिला रो बघा 3 4 6 हा 0 रो आहे का नॉन झिरो रो आहे? तर हा कुठला आहे? नॉन झिरो रो आहे. का? कारण त्याच्यामध्ये 0 सोडून एक नंबर आहे. बघा 3 4 6 हे तिन्हीच्या तिन्ही नंबर आहे. ओके, कमीत कमी एक जरी नंबर असेल त्या रो मध्ये तर त्याला आपण नॉन झिरो रो म्हणणार आहे. सो पहिला रो हा आपला काय? नॉन झिरो रो आहे. ठीक आहे. आता दुसरा रो चेक करा. याच्यामध्ये पण बघा हा 0 आहे पण इथं एक नंबर प्रेझेंट होतोय. ठीक आहे. सो हा पण काय झाला? नॉन झिरो रो. ठीक आहे. तिसरा रो चेक करा. हा 0 आहे, हा 0 आहे पण तिसऱ्या पोझिशनला बघा परत एक नंबर आहे. सो नंबर त्या रो मध्ये असेल 0 सोडून तर लक्षात ठेवायचा त्या रोला आपण काय म्हणणार? नॉन झिरो रो म्हणणार. सो हा कितवा नॉन झिरो रो आहे? तिसरा नॉन झिरो रो आहे. सो इचेलॉन फॉर्म मध्ये जो मॅट्रिक्स आलाय त्यामध्ये किती नॉन झिरो रोज आहेत? 3 नॉन झिरो रोज आहेत. सो म्हणून आपल्या या मॅट्रिक्स ए ची रँक किती असणार आहे? जेवढे नॉन झिरो रोज आहेत तेवढी त्याची रँक असणार. सो किती नॉन झिरो रोज आहेत? 1 2 3. सो आपल्याला या दिलेल्या मॅट्रिक्स ए ची रँक किती मिळाली? 3 मिळालेली आहे. रँक डिनोट करायचा सिम्बॉल काय? रो ऑफ ए. सो या
मॅट्रिक्स ए ची रँक किती आली 3. सो लक्षात आलं इचेलॉन फॉर्म दिलेल्या मॅट्रिक्सचा म्हणजे काय आणि इचेलॉन फॉर्म मध्ये आल्यानंतर रँक कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला. ठीक आहे. 0 रो म्हणजे सपोज आता इथं जर तिन्हीच्या तिन्ही इलेमेंट 0 असते, हा 0 हा 0 हा 0, तर हा कुठला रो झाला असता 0 रो झाला असता. ओके. सो या केसमध्ये आपल्याला किती नॉन झिरो रोज मिळाले असते 1 आणि 2. सो मी रँक काय लिहिली असती मग या मॅट्रिक्सची 2. ठीक आहे. सो हे केअरफुली लक्षात ठेवा. नॉन झिरो रो म्हणजे काय, त्या रो मध्ये एक जरी नंबर प्रेझेंट असेल अदर दॅन 0 तर तो काय होतो नॉन झिरो रो होतो. ओके. लक्षात आला इचेलॉन फॉर्म आणि त्याच्यावरून रँक कशी कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आता आपण त्याच्यावरचं एक एक्झाम्पल बघूया, बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं. काय बघा एक्झाम्पल, रेड्यूस दी गिवन मॅट्रिक्स टू इचेलॉन फॉर्म. काय दिलाय मॅट्रिक्स 1 1 2 1 2 2 2 2 3 अँड देन फाइंड इट्स रँक. 4 मार्कासाठी हे एक्झाम्पल समर 24 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करूया आपण, दिलेला मॅट्रिक्स लिहून घेऊया. काय मॅट्रिक्स दिलाय मला 3x3 चा मॅट्रिक्स आहे 1 1 2 1 2 2 आणि तिसऱ्या रो मध्ये आहे 2 2 3. ठीक आहे. मग या मॅट्रिक्सची रँक आपल्याला शोधायची आहे, पण कुठल्या मेथडने, एक्चेलॉन फॉर्म मेथडने. म्हणजे काय करायला लागेल, पहिल्यांदा आपल्याला जे या मॅट्रिक्स ए चे डायगोनल एलिमेंट आहेत, कुठले डायगोनल एलिमेंट 1 2 3, त्याच्या खालचे एलिमेंट आपल्याला काय करायचे आहेत, 0 करायचे आहेत. कसे, रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून. ठीक आहे. ओके. मग करूया आता आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करून खालचे एलिमेंट 0. मग पहिला कुठले एलिमेंट 0 करायचे हे महत्वाचं, ही प्रोसिजर लक्षात ठेवा. पहिला कुठले एलिमेंट 0 करायचे, जो फर्स्ट एलिमेंट आहे मेन डायगोनल मधला. मेन डायगोनल मधला फर्स्ट एलिमेंट कुठला आहे 1 आहे, त्याच्या खालचे दोन्ही एलिमेंट 0 करायचे. मग आता चेक करा, या मेन डायगोनल जो आहे त्याच्या खालचे कुठले एलिमेंट आहेत 1 आणि 2, हे दोन्हीच्या दोन्ही आपल्याला 0 करायचे आहेत. सो आपण पहिला 1 ला 0 करूया. मग आता चेक करा, हा जो आपल्याला एलिमेंट 0 करायचा आहे 1, त्याची पोझिशन काय आहे, म्हणजे कुठल्या रो मध्ये तो आहे. कुठल्या रो मध्ये आहे हा 1, R2 मध्ये आहे. सो पहिल्यांदा मी काय करणार, जो एलिमेंट मला 0 करायचा आहे त्याचे एलिमेंट लिहून घेतो. R2 मध्ये आहे, सो R2 चे एलिमेंट लिहून घ्या. काय आहेत 1 2 2. ठीक आहे. मग आता यातल्या 1 2 2 मध्ये कोणाला 0 करायचं आहे, 1 ला 0 करायचं. सो मी त्याला हायलाइट करतो, या 1 ला मला 0 करायचं आहे. मग आता या 1 ला 0 करायचं असेल तर मला एक रो यूज करावा लागेल. मग तो रो कुठला यूज करायचा असतो, केअरफुली लक्षात ठेवा. या 1 ला 0 करण्यासाठी ऑलवेज जो आपला एलिमेंट मेन डायगोनल एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तोच रो वापरायचा. सो आपला मेन डायगोनल एलिमेंट कुठल्या रो मध्ये, पहिल्या रो मध्ये. सो तोच रो यूज करायचा हे दोन्ही खालचे एलिमेंट 0 करायसाठी. ओके. सो हा 1 0 करायचा असेल तर R1च यूज करणार. हा 2 ला पण 0 करायचा असेल तरी मी कुठला रो यूज करणार, R1च. ठीक आहे. सो या 1 ला 0 करायसाठी मी R1 यूज करणार आहे. मग R1 चे एलिमेंट लिहून घेऊया. काय बघा 1 1 2. ठीक आहे. हा. मग आता याला 0 करायचं आहे आपल्याला. 0 करायचं असेल तर काय करायला लागतं, दोन्ही नंबरची व्हॅल्यू सेम असायला लागते. व्हॅल्यू सेम असेल तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून त्याचा आन्सर 0 यायचा. आता बघा, आपला हा एलिमेंट 1 आहे, याला 0 करायचा आहे. सो काय असायला पाहिजे, याचा समोरचा नंबर सुद्धा सेम असला पाहिजे. हा 1 आहे आणि हा पण 1च आहे. सो ऑलरेडी सेमच आहेत. सो आपल्याला सेम करावे लागणार नाहीत. मग काय करूया, या दोघांची फक्त आपल्याला काय करावी लागेल, सबट्रॅक्शन घ्यावी लागेल. सो दॅट त्याचा आन्सर काय मिळेल 0. मग जे काही ऑपरेशन तुम्ही इथे करणार आहे सेम ऑपरेशन सगळीकडे अप्लाय करा. सो इथे पण, इथे पण, इथे पण. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 1 - 1 किती 0, नंतर 2 - 1 किती 1 आणि शेवटी 2 - 2 किती 0. ठीक आहे. सो हा एलिमेंट आपला 0 झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा 2 ला पण 0 करायचा आहे. मग आता हा एलिमेंट कुठल्या रो मध्ये आहे बघा, तो रो पहिला लिहून घ्या. 2 कुठल्या रो मध्ये, R3 मध्ये आहे. सो R3 चे एलिमेंट लिहून घ्या 2 2 3.
ठीक आहे. यामधले कोणाला 0 करायचं आहे? पहिल्या 2 ला 0 करायचं आहे. सो हे केअरफुली लक्षात ठेवायचं. ज्याला 0 करायचं आहे त्याला हायलाइट करा. सो पहिला जो 2 आहे त्याला आपल्याला 0 करायचा आहे. मग आता याला 0 करायचं असेल तर मी आधीच सांगितलंय तुम्हाला कुठला रो यूज करायचा म्हणून सांगितला. जो आपला डायगोनल इलेमेंट ज्या रो मध्ये आहे तो रो यूज करायचा. आपला डायगोनल इलेमेंट कुठल्या रो मध्ये? फर्स्ट रो मध्ये. सो फर्स्ट रो यूज करायचा. ठीक आहे. मग त्याचे एलिमेंट लिहूया. 1 1 आणि 2. ठीक आहे. कोणाला 0 करायचं आहे आपल्याला? आता 2 ला. मग हा 0 करायचा असेल तर त्याच्या अपोजिट जो नंबर आहे त्याची व्हॅल्यू पण सेम असायला पाहिजे. मग आता हा 2 आहे. मग हा पण जर 2 व्हायचा असेल, लक्षात ठेवा आन्सर 0 करायचा असेल तर काय करायला लागतं? दोघांची पण व्हॅल्यू सेम लागते. याची 2 आहे, याची 1 आहे. मग याची पण आपल्याला आता व्हॅल्यू 2 करायची असेल तर काय करायला पाहिजे? सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जो अपोजिट नंबर आहे त्यानेच मल्टिप्लाय करायचं. म्हणजे याची व्हॅल्यू 2 करण्यासाठी मी काय करणार? 2 ने मल्टिप्लाय करणार. 1 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 2 ने. सो जे काही ऑपरेशन केले ते सगळीकडे अप्लाय करायचं. सो 2 हा खाली सगळीकडे पण मल्टिप्लाय करणार. सो 2 इंटू 1 2 इंटू 2. ठीक आहे. आणि हे वरती लिहायला विसरायचं नाही. या ट्रान्सफॉर्मेशनला मार्क्स आहेत. ओके. काय केलं मी? ही व्हॅल्यू 2 इथं सेम येण्यासाठी मी काय केलं? 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. आता व्हॅल्यू सेम झाली. आन्सर 0 पाहिजे असेल तर हे कॅन्सल व्हायला पाहिजे. मग कॅन्सल व्हायचं असेल तर काय करतो आपण? सबट्रॅक्शन घेतो. सो सगळीकडे सबट्रॅक्शन घ्या. ठीक आहे. सो कुठलं ट्रान्सफॉर्मेशन आपण अप्लाय केलं? R3 मायनस 2R1. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करूया. 2 मायनस 2 म्हणजे किती? 0. नेक्स्ट 2 मायनस 2 इंटू 1 म्हणजे परत 2. सो 2 मायनस 2 किती येतं? 0. ठीक आहे. नेक्स्ट 3 मायनस 2 इंटू 2. 2 इंटू 2 म्हणजे मला माहिती आहे किती असतं? 4 असतं. सो 3 मायनस 4 म्हणजे किती? -1. एक तर तुम्ही हे तोंडी करू शकता किंवा कॅल्क्युलेटर वापरून सुद्धा करू शकता. ठीक आहे. सो पहिली स्टेप आपण कंप्लीट केली. डायगोनल मधला जो पहिला इलेमेंट होता त्याच्या खालचे इलेमेंट आपण 0 केलेले आहेत. आता काय करूया? ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर जे आपल्याला इलेमेंट्स मिळाले ते त्या मॅट्रिक्स मध्ये लिहून टाकूया. सो ए मॅट्रिक्स काय येणार? पहिला रो ॲज इट इज. हा काही आपण चेंज केलेला नाही. काय आहे पहिला रो? 1 1 2. दुसरा रो बदललाय. काय आला? 0 1 0. तिसरा रो पण बदललाय. काय आला तिसरा रो? 0 0 -1. ठीक आहे. लक्षात आलं? जे रो बदलले ते बदलून पुढच्या स्टेपला लिहायचे. पहिला रो आहे तसाच आहे. ट्रान्सफॉर्मेशन कुठे अप्लाय केलेत आपण? सेकंड रो आणि थर्ड रो वरती. सो सेकंड आणि थर्ड रो चे इलेमेंट इथं आपण जे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आले ते लिहायचे. सो 0 1 0 सेकंड रो मध्ये, 0 0 -1 थर्ड रो मध्ये. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचं? नेक्स्ट स्टेप डायगोनल मधला पहिला इलेमेंट जो होता त्याच्या खालचे इलेमेंट 0 केले. आता काय करतो आपण? डायगोनल मधला जो दुसरा इलेमेंट आहे त्याच्या खालचा इलेमेंट 0 करायचा. मग आता इथं बघा काय दिसतंय? ऑलरेडी तो काय झालाय? 0 झालाय. सो आपल्याला स्टेप कंप्लीट करावी लागणार नाही. म्हणजे आपलं आन्सर इथंच संपलं. हा जर 4 आला असता तर मला काय करायला लागलं असतं? याला 0 करावं लागलं असतं युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. आता हा 4 कुठल्या रो मध्ये होता? थर्ड रो मध्ये. सो थर्ड रो चे मी इलेमेंट लिहिले असते. काय? सपोज 0. आता हे तुम्हाला एक्झाम्पल समजण्यासाठी मी करतोय. 4 -1. ठीक आहे. कोणाला 0 करायचं आहे? मला 4 ला. सो याला मी हायलाइट करेन. आणि कोणाचा यूज करायचा 0 करण्यासाठी मी सांगितलं आपलं डायगोनल इलेमेंट ज्या रो मध्ये असेल त्या रोचा. हा कुठला इलेमेंट? हा डायगोनल इलेमेंट आपल्या कुठल्या रो मध्ये? दुसऱ्या रो मध्ये. सो दुसऱ्या रोचा यूज केला असता मी. काय असतो दुसरा रो? बघा 0 1 0. ठीक आहे. कोणाला 0 करायचं आहे आपल्याला? 4 ला. कसा करायचा? व्हॅल्यू सेम करून. मग याची 4 आहे, याची 1 आहे. मग याची पण व्हॅल्यू 4 यायला पाहिजे. सो याला कशाने मल्टिप्लाय करायचं? 4 ने सगळीकडे. ठीक आहे. हा. आणि आता काय चेक करायचं? ऍडिशन का सबट्रॅक्शन? मोस्टली आपण काय घेतो? सबट्रॅक्शन. ठीक आहे. सो जे कॅल्क्युलेशन येतील ते थर्ड रो मध्ये रिप्लेस करा. तुम्हाला एचेलॉन फॉर्म मिळून जाईल. आता इथं आपलं काय झालंय बघा? एकाच कॅल्क्युलेशन मध्ये डायगोनलच्या खालचे सगळे इलेमेंट काय झाले? 0 झाले. सो पुढची स्टेप आपल्याला करावी लागणार नाहीये. डायगोनल मध्ये जो दुसरा इलेमेंट आहे त्याच्या खालचा इलेमेंट
ऑलरेडी 0 झालेला आहे. सो आपल्याला काय मिळालं? एचेलॉन फॉर्म मिळालेला आहे. डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट 0 झालेले आहेत. सो आपण इथं थांबणार. मग आता काय करायचं? रँक कॅल्क्युलेट करायची. इचेलॉन फॉर्म मिळाला की रँक कॅल्क्युलेट करायची. सो रँक ऑफ मॅट्रिक्सचा फॉर्म्युला काय आहे इचेलॉन फॉर्म मध्ये? नंबर ऑफ नॉन झिरो रोज. ठीक आहे. सो हा जो इचेलॉन फॉर्म आलाय, आता त्याच्यामध्ये नॉन झिरो रोज किती आहेत ते आपण कॅल्क्युलेट करूया. सो पहिला रो बघा काय आपला 1 1 2. हा 0 रो आहे का नॉन झिरो रो आहे? हा नॉन झिरो रो आहे. का? कारण त्या रो मध्ये कमीत कमी एक एलिमेंट प्रेझेंट आहे 0 सोडून. आहे ना? 1 1 2 तिन्हीच्या तिन्ही नॉन झिरो नंबर आहे. त्यामुळे हा काय आहे? नॉन झिरो रो आहे. ठीक आहे. आता दुसरा रो चेक करा. हा नॉन झिरो आहे का झिरो आहे? हा पण नॉन झिरो रो आहे. का? कारण बघा या रो मध्ये सुद्धा एक एलिमेंट असा आहे सो 0 सोडून दुसरा नंबर आहे. सो हा पण काय झाला? नॉन झिरो रो झाला. सो दोन नॉन झिरो रो मिळाले. तर तिसरा रो चेक करा. हा 0 रो आहे का नॉन झिरो आहे? हा 0 आहे. हा 0 आहे. पण हा काय आहे? -1 आहे. म्हणजे 0 सोडून दुसरा नंबर आहे. म्हणजे हा पण काय झाला? नॉन झिरो रो झाला. सो बघा जो जो दिलेला मॅट्रिक्स ए होता तो इचेलॉन फॉर्म मध्ये चेंज केल्यानंतर मला किती नॉन झिरो रोज मिळाले? 3 नॉन झिरो रो मिळाले. त्यामुळे दिलेल्या मॅट्रिक्स ए ची रँक किती असणार? 3. जेवढे नॉन झिरो रोज आहेत तेवढी त्या मॅट्रिक्सची रँक असते. सो बघा मित्रांनो, एवढं सिंपल एक्झाम्पल समर 24च्या बोर्ड एक्झाम मध्ये 4 मार्कासाठी विचारलं होतं. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल दिलेल्या मॅट्रिक्सची रँक इचेलॉन फॉर्म मेथड वापरून कशी कॅल्क्युलेट करायची. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.